हरी सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निस्तंकान कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितेना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितेना वंचना करती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितेना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधना सान काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितेना पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहींचा नेने बोलतो वचनती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांगई करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पांडुरंगा हरी विठ्ठला विठ्ठला हरी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी चालाबाद प्रमाणे म्हणजे हे 4th वर्ष पुण्यस्मरणाचं आपलं परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत अण्णा जाऊन हे 4 वर्ष झाले आता आणि त्या निमित्ताने हा पुण्यस्मरणाचा अखंड हरिनाम सप्ताह त्या निमित्ताने आपण सगळी मंडळी या ठिकाणी सहभागी होऊन करत आहे 4 वर्षापूर्वीचं चित्र वेगळं होतं आणि 4 वर्षानंतरचं चित्र वेगळं आहे की आपल्याला आजही शरीर रूपाने नसलेले अण्णा पण या सप्ताहामध्ये दिसून येतात प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी मला अण्णा दिसू राहिले तर इतकं प्रेम भरभरून समाजावर करणारे आणि गेल्यानंतर खरी महात्म्यांची ही स्थिती आहे की गेल्यानंतर आपल्यावर कृपा व्हावी असताना नाही होणार ना त्याच्यापेक्षा जास्त कृपा गेल्यानंतर होत असते आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येताना दिसतो तेव्हा हे 4th पुण्यस्मरण आपण साजरं करतोय आजचा हा 3रा दिवस आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि त्या निमित्ताने सेवेसाठी अभंग घेतलाय तुमच्या समोर ठेवलेला आहे तो सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्कंगान कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितेना विठ्ठल परिचय दुसरा काही देण्याची काही आवश्यकता नाही कारण मी तुमच्यातलाच आहे त्याच्यामुळे नवीन काही परिचय नाही आपला काहीच नाही इथे बसणाऱ्या सगळ्या व्यक्तींना मी ओळखतो त्याच्यामुळे सगळं आपलाच आहे आणि आपलेपणा हा मोठा असतो म्हणून या ठिकाणी काही नवीन सांगेल असं नाही पण जास्तीत जास्त अण्णांच्या विषयी बोलण्याचा प्रयत्न करू अभंगावरती तर अभंग त्यांचाच आहे सद्गुरु वाचोनी संसारी तारक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय प्रस्तुत अभंगामधून सद्गुरूंचा पारमार्थिक श्रेष्ठत्व प्रतिपादन करतायत विठ्ठल पारमार्थिक श्रेष्ठत्व
परमार्थामध्ये जे काही श्रेष्ठ वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्यामध्ये एक सद्गुरू असे आहेत की त्यांच्यासारखे दुसरे कोणीच नाही. म्हणजे परमार्थामध्ये, संसारामध्ये बी अनेक पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये श्रेष्ठत्व, निकृष्टत्व अशा प्रकारचे भाव असतात. खरे तर दोन गट तयारच होतात. संसारिक गट एक तयार होतो आणि पारमार्थिक गट तयार होतो. दोघांनाही शास्त्रामध्ये भ्रमच म्हटलं आहे. परमार्थ करणं हे भ्रमच आहे. संसार करणं हा भ्रम आहे, याच्यात काय शंका नाही. कारण बरेच लोक तेच सांगतात. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आचार्य सांगतात तसं. तर त्याच्यात पण परमार्थ हाही भ्रमयुक्तच आहे. फक्त त्याला काय म्हटलं महाराज, संवादी भ्रम असं म्हणतात. दीपप्रभा मणिभ्रांती संवादी भ्रमस्मृतः मणिप्रभा मणिभ्रांती संवादी भ्रम उच्यते. दीपप्रभा मणिभ्रांती विसंवादी भ्रमस्मृतः आणि संवाद मणिप्रभा मणिभ्रांती संवादी भ्रम उच्यते. पंचदशी मध्ये हा श्लोक आलेला. मण्यावरती भ्रांती झाली, प्रकाशावरती. मणी म्हणजे प्रकाशवान मणी, आणि त्याच्यात शोधायला गेल्यावर मणी सापडला. मणी म्हणजे रत्न. तर याला संवादी भ्रम असं म्हणतात. कारण त्याला फल मिळालं त्याला. आणि एका व्यक्तीला तीच फरतडीत ठेवलेल्या दीपावरती भ्रांती झाली की इथे मणी आहे, म्हणून शोधायला गेला आणि त्याला काय मिळाला, दीप मिळाला. म्हणजे रत्न मिळालं नाही. याला विसंवादी भ्रम म्हणतात. दोन्हीही भ्रमच आहे. परमार्थ हाही भ्रम आहे. कारण परमार्थ हा संसाराचाच एक भाग आहे. पण पहा, परमार्थ करता करता काहीतरी मिळालं. काय मिळालं तर फल मिळालं. काय फल मिळालं असं म्हटलं तर जीव हा बंधनातून मुक्त होऊन जातो, मोक्षाची प्राप्ती होते. हे फल आहे. आणि हे फल कोण देत असतील तर सद्गुरू देतात. म्हणून पारमार्थिक दृष्टिकोनातून सद्गुरूंचं श्रेष्ठत्व काही विशेष आहे. संसार सुरू जर केला तर संसारामध्ये तसे आता आपण सुरुवातीपासूनच, संसाराची सुरुवात ही जन्मल्यापासून होते. जन्म झाला म्हणजे संसार सुरू झाला. पहिले बाळ दशे आई बा हे चिपिसे ते सरे मग श्रीवासे भुलोनी ठाके श्री भोगिता तावो वृद्धाप्य लागे यो तैतोची प्रेम भावो बाळकासी. आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. म्हणजे पहिली बाळ दशे जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा सर्वात श्रेष्ठ कोण, पहिले बाळ दशे आई बा हे चिपिसे. म्हणजे जन्म झाल्याबरोबर श्रेष्ठ कोण, आई वडिलांचं श्रेष्ठत्व येते. कारण जगात एंट्रीच त्यांच्या मार्फत होते. म्हणून सांसारिक दृष्टीने, आता हा सांसारिक दृष्टीने सुरुवात झाला भाग की आई वडील हे श्रेष्ठ आहेत, याच्यात काही शंका नाही. कारण मग ते लहान बालकाचं सगळंच त्यांच्यावर आधारित असतं. तिथे तेच त्याचे गुरु बी असतात. आई बाप हे गुरु असतात. ते त्याचं पालन पोषण करणारे ईश्वर असतात. तेच त्याचे देव असतात. आणि मग पालन पोषणाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू हळूहळू ते वृद्धिंगत व्हायला लागतं. आई बा हे चिपिसे. हरी तुमचा स्वर उंच आहे का, माझा स्वर खाली जातो. हरी आई बा हे चिपिसे ते सरे मग श्रीमासे भुलोनी ठाके. त्याच्यानंतर ते सरे, सरे केव्हा, तारुण्यात सरे. तारुण्य एकदा आलं की तारुण्यात आई बा हे विसरले आणि हळूहळू मोठा व्हायला लागला की मग तो म्हणतो, लग्न बिग्न झाल्यावर अण्णा नेहमी सांगायचे तेव्हा आता तो आईला बाबा कुठे गेली हे नाही विचारत, किंवा बाबांना आई कुठे गेली हे नाही विचारत. मग घरात आल्या म्हणतो, आई ती कुठे गेली, ती कुठे गेली असं. ते सरे मग श्रीमासे भुलोनी ठाके. आणि त्याच्यानंतर त्याच्यातही वृद्धाप्य लागे येओ. मला स्वर ते कंटिन्यू देत चला थोडा थोडा. अरे कारण ते स्वर नाही तिथे दिस आहे का, थोडासा स्वर ठेवा. चालू असतोवर गाडी.
ते सरे मग श्रीमासे बुलवणी टाके वृद्धाप्य लागे येऊ. माऊली म्हणतात मग हळूहळू वृद्धाप्य यायला लागतं. कारण तारुण्य हे सरतं आणि तारुण्य सरलं की वृद्धाप्य यायला लागतं. आणि मग वृद्धाप्य आल्यानंतर काय होतं, आपोआप विषय कमी पडतात. वृद्धाप्य लागे येऊ. श्रीमाके बुलवणी टाके ते मग काय त्याच्या पुढे काय अवस्था होते. माऊली म्हणतात की हरी मग बालकाकडे नजर जाते. म्हणजे मुलं कुठे गेली. तो घरात आल्यानंतर तो विचारतो की आपली मुलं कुठे आहेत. आपोआपच त्या मुलांकडे नजर जाते. आणि मग म्हणजे प्रेम हे हळूहळू हळूहळू सरत राहतं. श्रेष्ठत्वही बदलत चालतं. परमार्थातला विषय नाही घेतला मी, फक्त आधी सांसारिक लोकांचा घेतलेला आहे. वृद्धाप्य लागे येऊ. पुढे निळ महाराज तोची प्रेम भाऊ बाळका. मग तोची प्रेम भाऊ बाळकाशी. आणि त्या बाळकावरती तो प्रेम भाव घेऊन येतो. तर त्या ही सांसारिक स्थिती आहे. त्यामध्ये हळूहळू हळूहळू सांसारिक आसक्ती वाढते. त्यावेळेस संसारातल्या वेगवेगळ्या गोष्टी श्रेष्ठ वाटायला लागतात जीवाला. ज्यांना संसारातल्या गोष्टी श्रेष्ठ वाटतात त्यांचा पारमार्थिक प्रवेश झालेलाच नसतो. किंबहुना असं म्हणता येईल की संसारातल्या गोष्टी श्रेष्ठ वाटणारे परमार्थ करत असतील तरी सुद्धा ते सांसारिकच असतात. विठ्ठल याच्या दुसऱ्या बाजूने आपण जर पाहायला गेलो तर असं लक्षात येऊन जातं की संसाराचं सोडून द्यावं, पण परमार्थात आल्यावरती तरी श्रेष्ठतेचे काही नियम बदलतात का? तर बदलतात. तिथे सुद्धा श्रेष्ठता अशी तयार होते. इकडे सुद्धा परमार्थिक सुद्धा ज्या वेळेला संसार चालू असतो त्याच वेळेला परमार्थालाही सुरुवात कुठेतरी झालेली असते. तीन प्रकाराने. मग त्यावेळेला तिथे सुद्धा आई वडील, कारण माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ना, काय म्हणतात, जे का माता पित्रे तया सेवेशी शरीर सकळ तीर्थाचे धुरे. जे का माता पित्रे तिये सेवेशी शरीरे लोन कीजे. तर तिथं सुद्धा आई वडिलांची श्रेष्ठता ही गुरूंच्या इतकीच असते. विठ्ठल म्हणजे आई वडिलांपासून परमार्थाला खरं तर श्रेष्ठत्वाला सुरुवात होते. पारमार्थिक श्रेष्ठता आई वडिलांपासून येते. पण आई वडिलांची जरी ती श्रेष्ठता मनामध्ये धारण केली असेल, कोणी सेवा करत असेल, खरं तर वारकरी संप्रदायाचे मूळ आराध्य दैवत पुंडलिक राजा, तिथूनही तसाच विचार आलेला आहे परमार्थाचा, की पुंडलिक राजाचा तरी प्रवेश परमार्थात कुठून झाला, तर आई वडिलांच्या सेवेपासूनच झाला. आई वडिलांची सेवा करता करता भगवान प्रत्यक्ष पुंडलिक राजाकडे आले. तर त्या आई वडिलांच्या पासून परमार्थाची सुरुवात होते. संस्कार चांगले असतील झाले तर तो अधिक पारमार्थिक बलवान होत मी चालतो. पुढे गेल्यानंतर म्हणजे आई वडील श्रेष्ठ असतात याच्यात काही शंका नाही, पण आई वडील मुक्त करतात असं नाही म्हणावं. विठ्ठल आई वडिलांच्या सानिध्यामध्ये संस्कार घडतील, पण क्वचितच काही आई वडील त्या भाग्याचे असतात किंवा त्या उंचीचे असतात. जशी मदालसा आहे, मदालसाचं एक चरित्र येतं. त्या मदालसाचे 4 पुत्र होते, 3 पुत्र तिने मुक्त केले असं वर्णन येतं मदालसाच्या चरित्रात. माऊली ज्ञानोबरांनी मदालसा प्रकरण लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये असणारा विक्रांत, सुभाऊ, अजून त्याच्या पुढचा अजून एक पुत्र होता शत्रुघ्न. ते 3 ते मुक्त केले आणि आलारकला राज्य गादीवरती बसवलं असं मदालसाचं चरित्र आहे. एकाला राज्य गादी दिली आणि 3 मुक्त केलं. आणि सुंदर सुंदर अशा अभंग आहेत आपल्या मदालसा. ज्या वेळेला दिंडीमध्ये चालायचो
त्यावेळेला मग अण्णा म्हणायला सांगायचे, म्हणा मदालसा म्हणा, मोठ्या चरण 20-20 चरणाचे अभंग. आणि दिंडीमधला हा आनंद काही वेगळा. आणि विशेष करून मोठे अभंग असे पाठ केले आणि अण्णांच्या समोर असे अण्णा सांगायचे, म्हणा आता मदालसा म्हणा, बाळछंद म्हणा. त्यांना विशेष आनंद व्हायचा. त्यात मदालसा हे प्रकरण अति सुंदर. क्वचित एखादी आई असते मदालसा सारखीची, तिच्या पुत्रांना मुक्त करते. बाकीच्या आई प्रेमात लपेटून घेतात. प्रेम वृद्धिंगत असतात, त्यांचं मोठं प्रेम असतं. पण म्हणून काय, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. अर्थात आई वडील कमी पडले. असं म्हटलं की या जगात श्रेष्ठ श्रेष्ठ कोण आहे, आपण यांचा विचार करू. किंवा पारमार्थिक दृष्टीने जरी म्हटलं तरी कोण श्रेष्ठ आहे. एक आई वडिलांनाही श्रेष्ठता दिली. लौकिक जगताप्रमाणे परमार्थात सुद्धा आई वडिलांची श्रेष्ठता आहे. म्हणूनच जास्तीत जास्त कीर्तनकार सुद्धा आई वडिलांवरच जास्त कीर्तन करतात. सगळ्यात जास्त कीर्तनकार त्याच्यामध्ये चालू झाले. बरं त्याच्यात काय म्हणजे जास्त काय करतात हे काय वाईट नाही. कीर्तन करतात हे वाईट नाही, पण शास्त्राचं चिंतन करायला पाहिजे. आणि त्याच्यात अजून काय पारमार्थिक गोष्टी ऍड होतील का, किंवा श्रेष्ठत्व काय आहे का, याचाही विचार करायला पाहिजे. अजून श्रेष्ठ कोण आहे? देव श्रेष्ठ आहे. जसे आई वडील श्रेष्ठ आहेत ना, देव श्रेष्ठ आहे. मग देव श्रेष्ठ आहे याच्यात काही शंका नाही. कारण सगळे लोक परमार्थ करतात. म्हणजेच ते बोलताना लौकिकात असं म्हटलं काय करतात, म्हटले देवदेव करतो, म्हणजे देवदेव करतात. पण देव कळत नाही. देवदेव जरी करत असले तरी देव कळत नाही. देव कळून घेण्याचा कधी विचार केला नाही बुद्धीत. पण देव कळेल तरी कसा हो. संतांकडेच गेले नाही तर देव कळत नाही. तो कमरेवर हात देऊन तसाच उभा असतो. कितीतरी लोक कितीतरी वर्षापासून वाऱ्या करताना दिसतात किंवा साधन करताना दिसतात, पण पांडुरंगाला कळालं, पांडुरंग त्यांना कळाला असं काही होताना दिसत नाही. आणि पांडुरंग स्वतःची ओळख देतच नाही. विठ्ठल एक विशिष्ट तपश्चर्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहत. पुरतपही न पुरे लक्ष्मीचे थोरपण नसरे. हेंद्रे ते तर प्राकृत काय, हेंद्रे कामाला येतील का? तेव्हा माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसंच, अगदी तसंच आहे. कितीतरी वर्ष भगवंताच्या जवळ जरी राहिला तरी त्याला त्या भगवंताची ओळख होत नाही. ती ओळख कोण करून देईल बरं? तर ओळख करून देण्यास म्हणून देव हा कमी पडतो. शेवटी त्याची ओळख करणं म्हणजे तरी काय असं म्हटलं की त्याची तरी त्यांनी ओळख का करून द्यावी. जोपर्यंत या संसारामध्ये हा जीव भटकंती करत राहतो आणि त्याला हा संसार दुःख स्वरूप आहे असं कळत नाही, तोपर्यंत देवाला तरी काय बिघडलेलं आहे तेव्हा. आणि जेव्हा कधी त्याला असं वाटतं की बा इतका जरी केला, परमार्थ करणारी माणसं काय दुःखी नाहीत का? परमार्थ करणारी माणसं सुख भोगतात असं नाही, दुःखी असतातच. मग हे दुःख आहेत तर मग त्यांना हे या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवंत नाही काढून देत. मग ज्या वेळेला भगवंताची तपश्चर्या त्याची काही का होईना सिद्धीला गेलेली असते, चित्तातला पाप नाश पावलेला असतं, विक्षेप नष्ट होत चाललेला असतो. अर्थात शास्त्र म्हणतं त्याला
याच्यातून तो बाहेर पडायला सुरुवात होते, साधन चतुष्टय संपन्नता यायला लागते आणि त्याच वेळेला खरे संत भेट होते. या विश्वातून जर तारणारे कोण असतील तर सद्गुरू आहेत हे त्यावेळेला कळतं. विठ्ठल म्हणजे आई बाप तारून तारत नाहीत, त्याला संसार दुःखापासून बाहेर काढत नाहीत. देवाकडे गेलं तर देव सुद्धा काढताना दिसत नाही, कारण देवाने काही कोणाला ब्रह्मज्ञान सांगितलेलं सांगितलं का कोणाला? कोणत्या देवाने ब्रह्मज्ञान कोणाला सांगितलं ते सांगा. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं, पण सद्गुरु होऊन सांगितलं. अर्जुनाला सांगितलं, पण सद्गुरु होऊन सांगितलं. नुसता देव म्हणून नाही सांगितलं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यत्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नं. पहा, म्हणजे ज्या वेळेला हा म्हटला की मी तुझा शिष्य झालेलो आहे, त्यावेळेला मग त्याला तिथून पुढे भगवंत बोलायला लागले. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं लिहिलं, भगवान उवाच असं जरी लिहिलेलं असेल तरी खरं तर सद्गुरु उवाच आहे. विठ्ठल कारण देवाचा एक नियम आहे, विचारल्याशिवाय शिष्य झाल्याशिवाय तोही गुरु होत नाही. देव गुरु होतो, आपणची देव गुरु होतो, पण तो शिष्य होऊन आला तर, तो जर भक्त होऊन आला तर तो देव होतो, तोच देव असतो. मग तो त्याचा देवपणा नाही घालवत. तो म्हटलं विचारलं का शिष्य होऊन आला तर तोच. म्हणून तिथे भगवान श्रीकृष्ण सद्गुरु झाले आणि मग म्हणायला लागले, अरे अशोचाननो शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे शोक तर करतो पंडितासारखा, पंडित कधी शोक करत नाही. तिथं सद्गुरु सुरू झाले मग, आणि मग तिथून संवाद सुरू झाला. अगदी तसाच प्रकार आहे, पण एक पूर्णत्व कुठेतरी यावं लागतं. याला म्हणतात शिष्य हा तेव्हाच विचारायला. अर्जुन हा अधिकारी पुरुष होता. अर्जुनाचे पंथी जे परसणीया योग्य होते, अर्जुन हा अधिकारी पुरुष होता. भगवद्गीतेत आहे जसा तिथे तो अधिकारी झाला. लौकिकामध्ये सुद्धा, चला पण आता थोडस लौकिकात येऊ. लौकिकामध्ये सुद्धा जे अधिकारी असतात त्यांना सद्गुरूची गाठभेट झाल्यानंतर त्यांनाच त्याचा प्रभाव जाणवतो, इतरांना नाही. कारण सद्गुरू समाजात राहतात त्यावेळेला ते सगळ्यांच्या बरोबर ती संबंधाने राहत असतात. मग सद्गुरूंच्या द्वारे सगळेच मुक्त व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. विठ्ठल सगळे नाही मुक्त होत, काही. मग असं का होतं? परंपरा बी तशीच आहे आपली. जे मागून आले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध. गोरक्षास केला गोरक्ष वळला गैनी प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोदविले आणि माऊली ज्ञानोबा यांनी सगळ्यांना मुक्त करून टाकलं. अधिकारी केला, अधिकारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुक्त हा नंतर परत एक गुरु आणि एक शिष्य परंपरा यानेच मुक्ती होते. त्याचं कारण आहे आस्तेच्या महापुरी रिघतात पोट्टीवरी परिप्राप्ताच्या पहिलं तरी विपायला निघे. कोणीतरी एखादाच भाग्यवान हा बाहेर पडत असतो. त्याचं कारण आहे बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ. कोणीतरी शेकडो हजारो जन्म जातात आणि त्याच्यानंतर अधिकारी होतो. म्हणून त्याच गुरूंचा फक्त एखाद्या शिष्याला काय होतो? प्रभाव होतो. आणि बाकीचे
त्यांच्यावरती प्रभाव होत नाही असं नाही, तर ते म्हणून त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे अण्णा नेहमी सांगायचे, गुरूंचे दोन प्रकार आहेत. गुरूंचे दोन प्रकार. हे आम्हाला तरी एकच माहिती हो, गळ्यात माळ घालतात ते गुरुजी, एवढं माहिती ना. आणि बहुतेक लोक तेवढंच काम करतात, गळ्यात माळ घातल्यावर परत गुरुजींना जाऊन भेटतच नाही. थेट गुरुपौर्णिमा, डायरेक्ट गुरुपौर्णिमेला आले, एकदाच गुरुजींना आपलं श्रीफळ दिलं की परत गाठ भेटच नाही वर्षभरानं तिकडं. ठीक आहे, हे बी एक गुरुच आहेत, ज्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली, ठीक आहे, गुरुजी आहेत. पण त्यांना अण्णा सांगायचे हे धर्मगुरु आहेत. कोण आहेत? धर्मगुरु आहेत, त्यांना धर्मगुरु म्हणतात. मग अजून एखादे गुरु कोणते शिल्लक राहतात? विठ्ठल विठ्ठल. म्हणजे धर्मगुरु उपयोगी आहेत, कारण त्यांनी धर्मोपदेश केला. नाममंत्र जो आहे रामकृष्ण हरी दिला ना, आपल्याला सांगितलं अण्णांनी मंत्र दिला. मग तो रामकृष्ण हरी म्हटले महाराज काय करायचं? काही जपत राहा तुम्ही, मुक्त हो का? होईल ना. तुम्ही कसे जपताल त्याच्यावर प्रभाव पडेल. जमलं तर या जन्मात होताल, नाही जमलं तर पुढच्या जन्मात जाताल. फक्त खाली जायचे नाही, खाली नाही जाणार. ज्यांनी ज्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातलेली ते खाली जाणार नाही. खाली म्हणजे 84 लाख शरीरांना जाणार नाही. म्हणजे तिकडे खाली नाही, खाली फिरणार नाहीत. मग कुठे जातात? वृद्धम गच्छन्ति, हळूहळू हळूहळू वरती जातात. आणि वरती जातात म्हणजे कुठपर्यंत? तर मग जोपर्यंत जीवदशा नाश पावत नाही तोपर्यंत परमार्थ करावा लागतो. म्हणून एका पहिल्या अवस्थेतले पहिल्या गुरूंनी मदत केली, गळ्यात तुळशीची माळ घातली आणि रामकृष्ण नाम मंत्र दिला. त्याच्यातही वारकऱ्यांची फारच बोंबाबोंब आहे. म्हणजे त्याला सांगावं लागतं बाबा नामस्मरण करत जा. कारण मला नाही वाटत असे कितीतरी वारकरी आपल्या आहेत ना गळ्यात फक्त तुळशीचीच माळ आहे सर. आणि मग त्यांना सांगावं लागतं बाबा तुम्ही काय करा, नामस्मरण करत जा बर का, बाकीच्या गोष्टी न करता. कारण उद्धाराचा खास मार्ग तोच आहे. म्हणून गुरुजींनी केलं हे चांगलं केलं. पण मग पुढच्या शाळेमध्ये जसे वर्गाचे टप्पे आहेत ना, परमार्थात सुद्धा तसाच प्रकार आहे. बालवाडीच्या पुढे पहिली, दुसरी, तिसरी, 10वी, मॅट्रिक है ना, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, मास्टर ग्रॅज्युएट, त्याच्यामध्ये जसा प्रकार आहे परमार्थात मध्ये तसाच प्रकार आहे. म्हणजे मग आता ते कळून घ्यायचं कोण कोण कुठल्या कुठल्या वर्गात कसे कसे येतात. पण आहेत मात्र नक्की, सगळे एकाच वर्गात नसतात, पण कुठेतरी कुठल्या तरी वर्गात गुंतलेले आहेत. आपली योग्यता आपल्याला जेवढी कळते तेवढी कोणालाच कळत नाही. विठ्ठल म्हणून धर्मगुरूंनी उपकार केले. पण काय काय वेळेला धर्मगुरूच ब्रह्मगुरु सुद्धा असतात. जसे आमचे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु बाबा वागचौरे बाबा शिर्डी किंवा अण्णा असतील, हे धर्मगुरूही होते आणि ब्रह्मगुरूही होते. ब्रह्मोपदेशही केला, पण अधिकारी तर भेटला पाहिजे ना. आणि बाकी याच्यावत लोकांसाठी नद्यां कीटा यावर्ता दावर्तानांतरमाशुते पुढे व्रजंतो जन्मनो जन्म लभन्ते नैव निवृत्तिं. पंचदशिकार सांगतात त्या पद्धतीने. नद्यां कीटा यावर्ता, ते जीव वाहत चाललेले त्यांना बाहेर काढणं तर पहिलं काम आहे ना, आणि ते धर्मगुरू करतात. म्हणून पहिलं काम करतात ते धर्मगुरू. आणि मग ब्रह्मगुरू महाराज ही काय भानगड तरी काय आहे आम्हाला काहीच माहित नाही. अण्णांनी या ठिकाणी आयुष्यभर पाठ घेतले. काय घेतले म्हणजे शेवटपर्यंत पाठ चालू होते. त्या कोरोनामध्येच थोडाफार काय व्यत्यय आला. सर्वात आवडता विषय अण्णांचा वेदांत शास्त्रच होता. भक्ती करत नव्हते असं नाही, भक्ती बी काम होतं. पण सगळ्यात आवडतं जर काय होतं, जे दररोज मनुष्य नित्य नेमाने करतो तो आवडता घटक असतो. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं पाहायचं असेल ना, तो काय करतो दिवसभरात, ते म्हटले
काही नाही, पैसे मोजत असतो, मग त्याच्या आवडीचा विषय काय असला पाहिजे? तो धन असला पाहिजे. तो काय करतो दिवसभरात? तशा अण्णांकडे कधी बी आलं तर एकतर अण्णांच्या हातात मोकळ्या वेळात माळ असायची, छोटी माळ करून घेतली होती नंतरच्या काळात. पहिली मोठी एक तर नामस्मरण करत असायचे. माळच जपतात याचा अर्थ नामस्मरण करतात नाही, तर ते अखंड तिन्ही अवस्थेमध्ये, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तिन्ही अवस्थेमध्ये अण्णांचं नामस्मरण चालायचं. आणि दुसरं पाहिलं तर मग हा छातीवरती ग्रंथ घेऊन कायम त्यांच्या, जरी समजा झोप लागली तरी असा ग्रंथ राहायचा त्यांच्याकडे. तो ग्रंथ अखंड चिंतन, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरी आवडते ग्रंथ होते अण्णांचे. लोकांना सांगतात तर काय सांगतात, तर ज्यांची वृत्ती ब्रह्माकार बनलेली असते, म्हणून जो ब्रह्मोपदेश करण्याचे अधिकारी ते असतात, जे ब्रह्मनिष्ठ असतात, श्रोत्रिय असतात. अण्णांचं भरपूर अध्ययन बाबांकडे झालं, सगळे ग्रंथ त्याच ठिकाणी सोडवले. परमपूजनीय प्रातस्मरण, 2 प्रकारची गुरु परंपरा आहे अण्णांच्याकडे, ज्याला धर्मगुरूची परंपरा आणि ब्रह्मगुरूची परंपरा म्हणतात. अण्णांच्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. बहुतेक सगळ्यांनी घेतलेली चरित्र असं मला माहिती वाटतं, कारण 1000 छापले होते, त्यातले 800च्या पुढून गेलेले आहे ना, 800च्या आसपास गेलेले आहेत अण्णांचे चरित्र. याचा अर्थ सगळ्यांकडे आहे. 2 प्रकारची परंपरा आहे आणि दोन्ही जोग महाराजांकडूनच आलेल्या परंपरा आहेत. म्हणजे आपली ही जी शिक्षण संस्था आहे ही जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेशीच काय म्हणतात त्याला, निगडीत आहे किंवा मान्यता प्राप्त आहे असं म्हणतात, रिकॉग्नायझेशन संस्थेचं आपल्या. जोग महाराजांचे जे परम शिष्य होते बंकट स्वामी, त्या बंकट स्वामींचे शिष्य होते श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज. लोहिया महाराजांचे शिष्य होते आत्माराम महाराज चांदेकर, आणि आत्माराम महाराज चांदेकरांकडून अण्णांनी माळ घातलेली होती. तुळशीची माळ जी आहे ती त्यांच्याकडून घातली. काही दिवस अभ्यासही केला. त्यांना पण प्रभाव असा असतो, प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गुणधर्म असतात. या ठिकाणी शिर्डीवरून दिंडी यायची आणि पिंपळगावची पहिली परंपरा होती. बाबा या ठिकाणी येत होते आणि मग बाबा या ठिकाणी यायचे तर दिंडीमध्ये पंढरपूरला निघायचे. बाबांच्या वक्तृत्वाचा विशेष प्रभाव त्यांच्यावर झाला आणि मग एका दिंडीमध्ये, ज्या वेळेला पंढरपूरला जाताना दिंडी आली त्यावेळेला अण्णा बरेच मोठे होते, लग्न झालेलं होतं म्हटल्यानंतर पण मूल बाळ काही नव्हतं. दोघही ताई आणि महाराज. ताईंना घेऊन जात नव्हते, पण ताई निश्चय करून एक दिवशी सांगितलं, त्या दिंडी आल्यावरती म्हटले मी सुद्धा येणार आहे. आणि मग येणार तर मेंढर कोण सांभाळणार, कारण अण्णांकडे मेंढर होती. त्या मेंढराचं पाहता येईल म्हटले, काय करायचं ती पाहता येईल, कोणी सांभाळत नाही तर नाही सांभाळत. आणि हे दोघंही सगळे डिटेल मध्ये चांगलं चरित्र तुम्हाला त्याच्या चरित्रामध्ये पाहायला मिळेल, आणि एवढ्या 2 तासात सगळं बसत नाही. विठ्ठल विठ्ठल खरं तर मी अभंग नुसता म्हणण्यासाठी घेतलेला आहे, मला चरित्र सांगायचं होतं. अभंग आपला चालू आहे म्हणून अभंग बरोबर ती बोलायचं, पण तो विषय तोच आहे की सद्गुरु हा विषय चाललेला आहे आपला. आणि त्या अण्णा त्यावेळेला दिंडीमध्ये गेले, ताई गेल्या, काय काय घटना घडल्या ते तिथे डिटेल लिहिले, पाहून घ्या. आणि परत ज्या वेळेला आणखीन आले त्यावेळेला मग त्यांनी असा चंग केला की जर म्हणजे एक परस्वाधीन असणारी स्त्री ती जर एवढं करत असेल तर मला घरदार सोडून जायला काहीच अडचण नाही. अण्णा आले आणि सावतबा महाराजांच्या मंदिरामध्ये तिकडेच झोपले, घरी आले नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घरी आले त्यावेळेला आमच्या रघुनाथ दादा काहीतरी मिरच्या अशा काहीतरी भरत होते पोत्यामध्ये. आणि त्यावेळेला
दादाने ते अण्णा काय करतात म्हणून पाहिलं तर ते आपले ताब्या घे, ताटली घे, झोपायचा. पण त्यांनी महाराजांना विचारलं होतं की मी तुमच्याकडे अध्ययनाला येणार आहे, आणि कधी म्हटलं तर लगेच. तिथून ते आल्यावरती मग ते गोळा करत होते. पण ते रघुनाथ दादांच्या लक्षात आलं. रघुनाथ दादा हे महाराजांच्या अगोदरचे. पहिले विश्वनाथ, दुसरे काशीनाथ, तिसरे रघुनाथ, चौथे म्हणजे अण्णा रामचंद्र, आणि पाचवे तात्या लक्ष्मण तात्या. हे 5 बंधू. पहिले जे आहेत ते काशीनाथ, विश्वनाथ, थोरले विश्वनाथ. त्या नाव किती सुंदर आहेत पहा. म्हणजे परंपरा, आदिनाथ गुरु अशी परंपरा आहे. धोरणात लोक होती पहिले. नाव किंवा सगळे पहिले म्हणून विश्वनाथ, काशीनाथ, नंतर दादा. पहिल्या थोरल्यांचा नाही मला सहवास लाभला, पण दादा, नंतर चुलत बंधू असणारे आमचे धोंडी भाऊ, निवृत्ती दादा, ही सगळी मंडळी पारमार्थिक. चला, तर तेव्हा रघुनाथ दादांनी सांगितलं, म्हटले बाबा बाळू कुठे चाललाय पहा. म्हणजे आईला सांगितल्यावर आईने पाहिलं, अरे कुठे चालला बाबा. म्हणजे कुठे चालला नाही, मी आता चाललो म्हटले अभ्यासाला चाललो शिर्डीला. आणि मग तिथून महाराज जे आडवे त्याच्यात बराच घोटाळा केला, यांनी करण्याचा प्रयत्न केला की नको जाऊ म्हणून. वडील आडवे झाले. शेवटी काही कोणी होत नाही हे पाहून मग सासूबाईंनी सांगितलं ताईंला की म्हटले बघ तुझं तू, नाहीतर मग तुला काय करायचंय ते तुझं तू ठरव. असं सांगितल्यावर ताई पुढे झाल्या. पण ताईंच सुद्धा महाराजांनी ऐकलं नाही आणि दिंडीला निघून गेले. जाताना उलट म्हटले ताईंला, ऐका बरं, खरे साधक असे जन्म घेतात ज्याला प्रपंचाविषयी आस्थाच नाही. आणि दुसरी गोष्ट, लग्न झालेला असताना घरदार सोडून जायचं, तर ही काही विशेष गोष्ट आहे. ताईंना सरळ सांगितलं, तुझं तू पहा, तुला जमत नसेल तर तू काही करायला मोकळी. या भाषेत अण्णांनी घराचा त्याग केला. हा म्हणा, ब्रह्मनिष्ठ महात्म्यांच्या संगतीत गेल्यानंतर ब्रह्मज्ञान का होणार नाही. विठ्ठल या जीवनात जे करणे योग्य आहे ते केवळ हेच आहे. म्हणजे आत्मज्ञानाशिवाय जर कोणी वंचित राहत असतील तर काय हो पाहून मनुष्यपणा. जो न साधी ब्रह्मज्ञाना तो गाडीचा मेंढा जाणा. विषयी चरणा विचारतू. नाथ महाराज म्हणतात का हो पाहुणी मनुष्यपणा. मनुष्य देहा मनुष्य देह ऐसा निध साधालते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. अण्णा तर पार निघून गेले. ही वस्तुस्थिती पहा अशी आहे. आणि म्हणा ना, अण्णा हे धर्मगुरूही बनले आणि ब्रह्मगुरूही बनले. पण सगळ्यांना सगळे उपदेश फलीभूत होत नाहीत. ब्रह्मीभूत यांच्याकडे बाबांकडे ज्या वेळेला हे गेले आणि बाबांच्याकडे पाहिलं त्यावेळेला, म्हणून दुसरी परंपरा मी सांगितली तुम्हाला. कुठली? जोग महाराजांची दुसरी परंपरा सांगतो की जोग महाराजांचे दुसरे शिष्य मामासाहेब दांडेकर आणि त्यांचे शिष्य असणारे लक्ष्मण महाराज वाघचौरे आणि त्यांचे शिष्य अण्णा. तर ही परंपरा इकडूनही आली. दोन्ही बाजूने या परंपरा आलेल्या आहेत. आणि
अर्थात मग आता ब्रह्मगुरु कोणता मंत्र देतात? सोपी गोष्ट आहे, पण सगळ्यांना फलीभूत होत नाही. मंत्र फार सोपा आहे, पण मंत्र हा जप मंत्र नाही. मग शास्त्राने असं केलंय, जो वेदामधला जो सारभूत आलेला आहे तत्त्वमसी, ब्रह्मगुरूंकडे गेल्यानंतर हा मंत्र मिळाला. हा मग तो जरी उघडा असला तरी तो कळत बी नाही, कारण ते कळण्यासाठीच कितीतरी वर्ष घासावं लागतं. विठ्ठल किंवा दुसऱ्या भाषेमध्ये नावचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवण एकच. कोणी एखादा भाग्यवान पुरुष असतो, तो काय होत असतो? आवश्यका तो सेवक आवश्यकतो सेवट येराव की खटपट चालो जाणे वाट ऐसा. विरळा एखादा अण्णांसारखा किंवा बाबांसारखा विरळा सगळेच नाही राहत. मग आता आपला विषय चालला होता की अण्णांचे किती शिष्य आहेत? बरं, भरपूर शिष्य आहेत, अनेक शिष्य आहेत. या सगळ्यांसाठी आता त्याचा ज्याचा अधिकार जसा जसा असतो त्याला फायदा सुद्धा तसा तसा होतो. त्यांनी आपला आपला अधिकार वाढवून घ्यावा. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, बाबांना नामस्मरण करा आणि ते करत राहा. जे फायद्याचं आहे ते पाहत जावं. आपल्या फायद्याचं काय आहे आणि तेच पाहायला पाहिजे. तर अखंड नामस्मरण करणं, ज्यांनी नामस्मरणाने अधिकार सिद्ध होतो, याच्यात काही शंका नाही. पण नामस्मरण करता आणि पहिल्यांदा चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीनंतर चित्ताची स्थिरता बनते आणि नंतर आवरण दोषासाठी ब्रह्मगुरूंची आवश्यकता असते. तर तेव्हा मग हे सद्गुरु नावाचं जे पद माऊली ज्ञानोबा या अभंगामध्ये टाकतात, तर ते सद्गुरु या पदाचा अर्थ जे स्वतःची प्राप्ती करून देतात ते, बाकीचे नाही. म्हणून ब्रह्मगुरूवरती हे लक्षण जातं. म्हणून नक्कीच त्यांच्यासारखे या संसारात दुसरे कोणीच नाहीत जे संसारात धरावे ते पाय आधी आधी धरावे ते नाही. एक सद्गुरूंचे चरण मिळाले तर त्याचं काम होऊन जातं. संसारात काय श्रेष्ठ आहे अशी जर नजर टाकली तर असं लक्षात येतं की या जीवदशेतून जे बाहेर काढतात ते संसारात दुर्मिळ आहे. पहिली गोष्ट भेटायला बी कठीण आहे, कारण विशेष पूर्वपुण्याई ज्याच्याकडे फलीभूत झालेले असते त्यालाच त्याची गाठभेट होते. मला नेहमी कौतुक वाटतं, म्हणजे माझ्याच प्रारब्धाचं चांगलं वाटतं. व का माझ्या बरोबरचे सगळे, कारण मी आहे प्रॉपर बारामतीचा, त्यावेळेला इकडे नगर भागातही फारसा विकास नव्हता. प्रारब्ध कसं बदल चालतं पहा. आणि माझ्या बरोबरचे जेवढे होते ते डेव्हलप सिटी म्हणजे पुणे आणि मुंबई त्यावेळेसचे सगळे तिकडे निघून गेले. आम्ही भेटल्यावर असा विषय व्हायचा, ते म्हटले कुठं असतो रे? तो म्हटले नगरला. ते भकास नगरला. ते वस्तुस्थितीच होती. अरे काय भकास आहे तिकडे, इकडे पुन्हा सोडून दिलं, इकडे काय. ते मलाही सुरुवातीला वाटायचं खरंच भकास आहे, पण नंतर खरं तर भकासपणा जीवनातला घालवणारं नगर ठरलं.
खरी भासते जे विषयामध्ये लोळताना दिसत म्हणजे नंतर मला विशेष वाटायला लागलं की बस म्हटलं आपलं पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा आणि म्हणून भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हे आपल्या भाग्याचं वर्णन आपल्याला करायला काही अडचण नाही, कारण इतके समरस झालो आणि मग इतक्या आनंद खरा आनंद आहे ना तो याच्यामध्ये मिळाला. त्या याला कारणीभूत अन्नाच होते. तर वास्तविकता हीच आहे की मला काय करायचंय, मला काय मिळवायचंय याचा माझ्या मनाशी आधी विचार झाला पाहिजे, तर आपला पुढचा काहीतरी कार्यभाग सिद्ध होईल. आणि मग मला काय मिळायचं, तुम्हाला जर धन दारा पुत्र यांची प्राप्ती करायची असेल तर सद्गुरूंची अपेक्षा नाही. काय त्या सद्गुरूंकडे जायचं आणि पैसा मिळवण्यासाठी जर जात असेल तर उपयोग तरी काय त्याचा. म्हणून सद्गुरू काय करतात तर संसारातून तारून नेतात, म्हणून ते संसारातले सर्वश्रेष्ठ आहेत. अभंगाचं सद्गुरु वाचोनी संसारी तारा, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंकान. कोणी माऊली ज्ञानोबा आहेत त्यांच्या अनुभवाने बोलतात, कारण मोठ्यांचं बोलणं हे साधारण नाही धराव म्हणावं. माऊली ज्ञानोबा आहे आणि त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथची नात्याने जरी बंधू असतील तरी खरं नातं सद्गुरूंचंच मानतात. विठ्ठल सद्गुरु वाचोणी संसारी तारक, संसारी सद्गुरु वाचोणी तारक. निष्ठंक आन कोणीही नाही. निष्ठंक म्हणजे निश्चितपणे नक्की या संसारात सद्गुरु शिवाय कोणीही तारणारे नाही. तारक असा शब्द आलेला आहे आणि तारक या पदाचा अर्थ आहे तृ. हा धातू आहे संस्कृत मधला आणि त्याच्यापासून बनलेला हा जो शब्द आहे. आपल्या मराठीमध्ये आपण तारक तारणारा यांचे वापर करतो. तारणारा जे तारतात त्यांना तारणारे, तरणारे जे तरतात ते तरणारे, आणि तारक हे क्रियापद आलं. अर्थात त्याच्या विरोधी शब्द जर काढला की बुडणारे असा एक शब्द प्रयोग आपल्याकडे होतो, जे बुडतात. आणि तारणे याच्यात तरणे हा एक धातू तयार होतो. तरणे काय तरले, कुठे तरले? संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंग वे उल्लंघिता पार. बहुत वहावी दूर न लगे चितीर पैलत. ज्ञानदेव म्हणे तरलो
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो. गुरु कृपे आता उद्धरलो. आणि उद्धरणे हा बी शब्द आला ना त्याच्यात. उद्धरणे, तरणे. हा, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. उद्धरे स्वतःचा उद्धार करून घ्यावा. पण सहकारी सद्गुरू आहेत. सद्गुरू शिवाय उद्धार होत नाही. म्हणजे आपल्या मनाने कितीही ग्रंथ वाचले तरी सुद्धा सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय उद्धार होत नाही. हे नक्की बरं. नाहीतर मग बिगर सद्गुरूंच्या आता सध्या इंटरनेटवर तर सगळेच पडलेले आहेत. काय तिथे काही कमीच नाही. काय इंटरनेट फुल झालेलं आहे. त्याच्यावरती वेगवेगळे ग्रंथ आहेत. मग कोणी असं नाही केलं की वेदाचं अध्ययन करायला सुरुवात केली म्हणजे मग आपलं काय होईल? उद्धार होईल? नाही होणार. का होत नाही? त्याच्यात कृपेचा लेशच येत नाही ना. असं म्हणलं, हा जीव अनादी कालापासून जो अविद्येमध्ये आलेला आहे, अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादी जो. हे महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निथावे. माता हात ठेविला नये थापटिला जैसा. तिथं कृपा आलेली बा. म्हणजे गुरु कृपेचे निथावे. जर गुरु कृपा नसेल तर वाचन सिद्धीला जात नाही. आणि मग गुरुकृपा होण्यासाठी शिष्यत्व भावाची आवश्यकता असते. ऐकता बरं. शिष्य पुष्कळ आहेत पण शिष्य भाव नसतो. शिष्य पुष्कळ असतात पण शिष्यत्व भाव नसतो. शिष्यत्व भाव काय आहे? तत्वज्ञानाचं अध्ययन करा म्हणजे लक्षात येऊन जाईल. बरं, कोणता ग्रंथ? तत्वानुसंधान. तत्वानुसंधान मध्ये हा विषय आहे. अण्णांनी तो अनेक जे ग्रंथ अध्ययनामध्ये आणले त्याच्यातला हा एक ग्रंथ होता. हिंदी ग्रंथ अति सुंदर. तत्वानुसंधान. त्यात शिष्यत्व भाव, नम्रता, गुरुसेवा कशी करावी. जो मनुष्य नम्र नसतो त्याला ब्रह्मोपदेश फलीभूत होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि शिष्यत्व भाव नसेल तरी त्याला ब्रह्माचा उपदेश करायचा नाही. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यम न च माम योग्य सूयती. जो तपस्वी नाही, तुमचे उलट दोष पाहतो, त्या माणसाला खाऊन तरी काय फायदा आहे? त्या अशा व्यक्तीला ब्रह्मोपदेश नाही. नम्र पाहिजे. त्याचा गुरु आणि ईश्वरावर भक्ती पाहिजे. त्याचप्रमाणे सद्गुरु आणि शास्त्रावरती काय पाहिजे? विश्वास पाहिजे. त्याच माणसाचा उद्धार होत असतो. बाकीच्यांचे उद्धार होत नाहीत. मग तो राहतो त्याच्यामध्ये. म्हणून सद्गुरु कृपा ही विशेष काम करते. या बुडणाऱ्या संसारातून बाहेर कोण काढतं तर तेच काढतात. काय संसार आहे? संसार पदाचा परत अर्थ करावा लागेल म्हणजे मग कसा तारला हे कळेल आपल्या लक्षात येईल. फार काही सांगण्यापेक्षा अहो महाराज माणसं बुडतात म्हणजे तरी काय हो? तर तिथं लिहिलेलं आहे सद्गुरु वाचोनी संसारी तारक. म्हणजेच कशात बुडालेले? संसारात बुडालेले. संसार पदाचा काय अर्थ आहे? विठ्ठल. संसार पदाचा अर्थ पंचदशिकारांनाच विचारू आपण. का बुद्धी कोयमाभास को आत्मात्र जगत कथम इत्यनिर्णयते मोह सोयम संसार इष्यते. का बुद्धी कहा बुद्धी ही कहा कोयम कथम इदम. विचारामध्ये सुद्धा असं म्हटले आचार्य. तसं का बुद्धी कोयम आभास कोयम कहा आभास. हा बुद्धी काय आहे? आभास काय आहे? अधिष्ठान काय आहे? जीवपणाचं लक्षण आहे का नाही? का बुद्धी कोयम आभास को आत्मा. आत्मा कहा. आत्मा काय आहे? लोकांना या आत्म्याचंही काही पडलेलं नाही. ज्याला पडलेलं आहे तो मुक्तीचा प्रवास करतो. लोकांना खाण्यापिण्याचं पडले, कपडा लागत्याचं पडले, जमीन जुमल्याचं पडलंय, का उद्धाराचं पडले हो? पण उद्धार जर नाही झाला तर पुढची जीवदशा नाश पावणार नाही. आणि जीवदशा नाही गेली तर जन्म मरण
चालू अखंड चालू आहे. म्हणून आजच्या स्थितीवर नाही जावं. आजच्या स्थितीवर म्हणजे कसा, जी आजची स्थिती आहे खायला प्यायला चांगला आहे, पण पुढचा जर जन्म बदलला आणि दुसरा कुत्र्या मांजराचा लागला तर मग काय खायचं हा प्रश्न आहे. कर्म जसं देईल तसं घ्यावं लागेल. दुःखाची अखंड अवस्था चालू झालेली आहे. म्हणून परमार्थ करताना क्लास 1 चा परमार्थ करावा, क्लास 3 चा नाही. विठ्ठल काय झालेले बा, परमार्थाचा विनियोग लोकांनी संसारासाठी बिनधास्त चालू केलेला आहे. कारण इकडे सात्विक अंगाने चांगलं मिळतं, सात्विकपणा असतो इकडे चांगलं मिळतं, आणि मग त्याच्यामुळे तुमच्या पोटापाण्याची जरी व्यवस्था झाली, कुटुंबाची व्यवस्था झाली, मोक्षाची व्यवस्था होणार नाही. आणि मोक्षाची व्यवस्था नाही झाली तर जीव दशा जाणार नाही. म्हणून अण्णा म्हणायचे, अरे भंग्याचे धंदे करावे. अण्णांची भाषावर पुन्हा इकडे नाही काय कुठाने करत बसायचे. तुम्ही जे धंदे करताल ना ते काय करायचे ते करा, तिकडे संसारात धंदे करा, त्याच्यातून काय मिळवायचं ते मिळवा. आणि खरं तर मिळवायला तरी किती लागतंय हो. कोणी जर मिळवण्याची इच्छा करत असेल तर लागतं तरी किती. आपल्याला खायला फक्त भाकरी लागते, अंगावर वस्त्र लागतं, आणि राहण्यासाठी महाल लागतो. राहण्यासाठी कोपीत ना, मी कोपट्यात राहतो तरी कोणता, त्या कोपट्यात नाही. आज घर आहेत का नाही सगळ्यांना? कोपटे आहेत का काय सगळ्यांना? कोणाकडे कोपट आहे? पण हव्यास नाही ना संपला, हा प्रकार आहे ना. जिथे राहतो तिथे समाधानी राहावं. म्हणजे मग आपल्याला काय करता येईल, आपल्या उद्धाराचा मार्ग सापडतो. ज्याची नजर या अन्न वस्त्र आणि निवाऱ्याच्या सुधारणांच्यावर लागलेली आहे, त्या माणसाचा पारमार्थिक सुधारणा किंवा विकास कधीच होत नाही. विठ्ठल ज्याला लागलेले ना त्याचाच खरा परमार्थ आहे, बाकीचा परमार्थ नाही. पण मग उद्धाराची ओढ, आपला विषय चालला संसारावरून आला का बुद्धी कोयमा वासको आत्मात्र जगत कथम, पंचदशिकारांच्या लक्षणाचा विचार करत होतो. याला म्हणतात का संसार कशाला म्हणतात, इत्य निर्णय ते मोहामुळे याचा निर्णय होत नाही, त्याला काय म्हटलेला आहे संसार. म्हणजे मोहाला संसार असं म्हटलं होतं. आपण जर दुसरीकडे गेलो, आचार्यांकडे गेलो तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे मित्रांनो, याला संसार असं म्हणतात. जन्माला येणं आणि मरण याला आगा उपजणे आणि मरणे हे साचचे जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसार. त्याला संभावली ज्ञानोबराय संसार असं म्हणतात. आचार्य तसे म्हणतात, माऊली असे म्हणतात, पंचदशिकार तसे म्हणतात. संसार आहे काय, तो खर तर उपजणे आणि मरणे हा संसार आहे. म्हणून संसारी तारक असे जर कोण असते, या जन्म मरणाची परंपरा घालवतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. हे सिद्ध झालं. चला बाकीच्यांना नुसते गुरु म्हणा, आणि खरे सद्गुरु या पदाचा अर्थ सत्य परमात्म्याची, सत्य आत्मस्वरूपाची ज्या शिष्याला ते प्राप्ती करून देतात, मग त्याला अधिकार शिष्याचा पाहून प्राप्ती होत असते. जर अधिकार कनिष्ठ असेल तर आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. मग फायदाच नाही होणार का? होईल ना, पुढच्या जन्मात जाईल.
तिथेही परत त्याने, कारण असं आहे परमार्थात केलेलं वाया जात नाही, पण तेवढ्या पटीने नाही केलं तर फल देत नाही. विठ्ठल गुरु शिष्य कसे असावे लागतात तर बाबांसारखे सद्गुरू असावे लागतात आणि अण्णांसारखे शिष्य. अण्णांचा म्हणजे अण्णा त्या टाईपचे शिष्य होते म्हणून ते ज्ञान त्या ठिकाणी काम करत आहे. म्हणून ब्रह्मवेत्ता पुरुष, आत्मज्ञानी पुरुष. आता हे बाकीचं जे आहे ना, निष्काम होते, निष्कामता होती, समाजाच्या मध्ये सामान्यपणे राहणारे असे होते, वैष्णव भक्त होते, ही खरी ओळख नाही, तर ते सद्गुरू होते, ही खरी ओळख आहे. विठ्ठल सामाजिक भरपूर काम केलं त्यांनी, जोपर्यंत होते तोपर्यंत. जसे महावैष्णवच असल्या कारणाने अखंड जरी नामस्मरण करतो, नामस्मरण करत होते म्हणून सद्गुरू होते असं नाही केला अर्थ. तर ते आत्मज्ञानी होते, ब्रह्मवेत्ता होते. आणि मग ब्रह्मवेत्तेची ओळख सामान्य लोकांना नसते, तर मग ते सामान्य लोकांना ते साधारण वारकरी वगैरे असे दिसतात. आणि महाराज फार मोठे होते, ब्रह्मवेत्ता होते ते मोठेच असतात. आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रूपणी, ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. सामान्य लोकांच्यात बसायचे, असे पंक्तीला बसायचे मानना. कुठेही स्पेशल अशी कुठलीच व्यवस्था नसायची, कुठेही गेले तरी. आणि मग त्या दिंडीमध्ये तर आम्हीच पाहायचो, आमच्या बरोबर बसलेले असायचे, असे सामान्य बसायचे. शिवाय पात्र वाढून घेतल्यावरती परत तिकडे तिकडे फिरायचे. म्हणजे पात्र आम्ही वाढायचो, पण मग इकडे तिकडे फिरल्यावरती नंतर येऊन परत बसायचे. अरे इकडे हे राहिले, तिकडे ते राहिले, सगळ्यांना मिळालं का? कुणी जर ताटात एक्स्ट्रा आणून दिलं तर हे उचल. अण्णांचा स्वभाव म्हणजे अशा प्रकारची एक विशेष वृत्ती होती. आणि ती वृत्ती ज्यांनी जनिवणी अवघा देव पाहिलेला असतो त्यांनाच येते. विठ्ठल एक खास म्हणून शिष्यत्व भाव हा त्यांचा अधिक काही विशेष होता, म्हणूनच ते त्या पदावरती पोहोचले. कोणालाही ब्रह्मज्ञान होत नाही. एकदाचा प्रसंग सांगतो तुम्हाला, भजन करा. विठ्ठल शिर्डीला निघून गेल्यावरती काही दिवस आले नाहीत, पण परत त्यांना आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले घरच्यांनी बरं का. आणि त्याच्यातला एक प्रयत्न होता, ताईंना पाठवून दिलं होतं. आणि मग काय मला वाटतं काशीनाथ त्यांच्या सायकलवर बसून गेल्या. म्हणजे कारण शेवटी आहे एक स्त्री असा विषय असतो की त्याचा बोलून तरी येतील माघारी. ऐका आपली काय अवस्था आहे, त्या अण्णांची स्थिती काय होती, लेवल काय होती. म्हणजे एक तर लग्न केल्यानंतर आणि परत पत्नी न्यायला आली. मला नाही वाटत कुठला साधक असा गेले. आणि नेमके पाठ चालू होता त्यावेळेला ह्यांची सायकल तिथं लावली त्यांनी. काशीनाथ काय म्हणायचे, भाऊ म्हणायचे ना त्यांना? नाही ना, काशीनाथ त्यांना भाऊ म्हणायचे का दादा काय? हा सांगतो तुम्हाला. मग त्यांना ते गेले हे दोघे, मग पाठात तिथं मागं बसले. पाठ संपल्यानंतर अण्णांना दर्शन ह्यांनी केलं दोघांनी. त्यावेळेला बाबा म्हणतात, अरे म्हणजे महाराजांना म्हणतात, जा यांना ह्यांच्या साईबाबाच्या दर्शनाला घेऊन जा म्हटले मंदिरामध्ये. ते तसेच दर्शनाला तिथे आले. पहा दर्शनाला आले, दर्शन घेतलं. अण्णांच्या बगलाला ज्ञानेश्वरी होतीच, पहिल्यापासून ज्ञानेश्वरी राहायची. ज्ञानेश्वरी घेतले. ते म्हटले आता ह्यांचं ठरलेलं होतं अगोदर की बा ह्या दोघांना एकांतात ठेवू जरा, म्हणजे मग ताईंच्या शब्दांचे काही प्रभाव कोणावर पडतील, अण्णांच्या आपले हे घरी येतील. तेव्हा सांगतो ना, सांगतो ना, तेच सांगतो मी तुम्हाला, मला सगळं पाठ आहे. तेव्हा
मंदिराच्या बाजूला जाऊन बसली, बरोबर आहे. मंदिराच्या बाजूला जाऊन बसली आणि मग काशीनाथ बाबांनी सांगितलं, म्हटले असं करा, तुम्ही इथं बसा दोघं जण, तोपर्यंत मी काय करतो, काहीतरी खायला आणून देतो, आणतो. खायला आणायला पैसे तर लागतील ना, कशाचे पैसे काय, पण ह्यांचा प्लॅनिंग होता तो. आणि मग दोघं एकांतात नवरा बायको असल्यावरती मी यांनी आता बोलायला मोहात घालवायचंय त्यांना. मोहाला कशी जिंकलेले होते त्यांनी दोघं असे गप्पा मारायला म्हणजे बसतील असं वाटलं. अण्णांनी ते गेल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडली आणि जे ज्ञानेश्वरी वाचायला लागले, समोर कोण बसलंय कोण नाही काही देणं घेणं नाही. याला साधू म्हणतात. बरं काय काय वृत्ती आहे, विशेष समोर पत्नी बसलेली असताना पत्नी बरोबर कुठलंच संभाषण नाही. आणि ज्ञानेश्वरी वाचून झाल्यावर ते पाहून लांबून पाहत होते की हे एक शब्द बी बोला ना. शेवटी ते जवळ आले, ते म्हटले झालं का आता आपलं? हो म्हटले झालं. काय झालं? काहीच नाही झालं. ज्यांच्या चित्तात तिळ मात्रही फरक पडत नाही अशाच व्यक्ती ब्रह्मज्ञानाच्या अधिकारी आहेत. विठ्ठल तैसे मोक्ष देईल ज्ञान, तरी कीर नाही आण, परित्येची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आणि हे शुद्ध झालेल्या मनात हे आपापच आत्मरूपी प्रतिबिंब आपोआप प्रकट होऊन जात आहे. तर तेव्हा अण्णांची कृपा, त्या अण्णांच्या कृपेने या ठिकाणी येणं झालं. आणि आपल्यालाही कारण नाही तरुण गेलो तर कमीत कमी पुढच्या प्रवासाला तरी जाऊ ना आपण. कारण आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नोहे. विठ्ठल या संसारात कोण तारून नेईल तरी एक सद्गुरूच तारून नेतात, अर्थात जीवदशेतून बाहेर काढतात. म्हणजे कोणीच नाही. नसेचे निष्टंक आन कोणी. ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जानाचे, ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जानाचे, ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जानाचे, ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जानाचे. इतरांची वृत्ती चालतीना त्रिगुणा त्रिविध तो सच्चिदानंद, त्रिगुणा त्रिविधा तो सच्चिदानंद. इतरांची वृत्ती नारेना, इतरांची वृत्ती आनंद
संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. माऊली ज्ञानोबराय ठासून सांगतात की सद्गुरु शिवाय दुसरे कोणीच नाहीत आपल्याला तारणारे. पण हे जेव्हा कधी कळेल आपल्याला त्यावेळेला आपलं खरं कल्याण होणार आहे. आत्मकल्याणाशिवाय दुसरा पर्याय नाही. बाकीच्या देवांचा विचार करत होतो आपण की मग देव काय तारणार नाही का. आपण तर देवांचा विचार करतो. अहो मुख्य देव तोही फसला आणि बाकीच्या देव देवता त्याही फसलेल्या आहेत. कशात फसल्या? संसारात फसल्या. म्हणूनच त्या सुद्धा जन्म घेतात आणि मारतात. दुसऱ्या देवांचा विचार चाललेला आहे. एक मुख्य देव आहे तो काही करत नाही. खरा भाग असा आहे तो काही करत नाही. याचं कारण त्याचा दोष नाही. कारण त्याच्या भगवंताच्या ऐका भगवंताच्या 5 शक्त्या काम करतात. पहिली आहे उत्पत्ती, दुसरी आहे पालन, तिसरी आहे संहार, चौथी आहे निग्रह आणि 5वी आहे अनुग्रह. विठ्ठल विठ्ठल. ईश्वराच्या या 5 शक्ती आहेत. त्याच्यातल्या 4 शक्ती ईश्वराकडे राहतात आणि 1 शक्ती जी ईश्वर रूपाने प्रकट होते तिलाच गुरु असं म्हणतात. विठ्ठल. देव गप्पा माराय आपल्याकडे येतो का हो? नाही येतो. असा कमरे बीट ठेवून हात ठेवून तसा जो उभा राहिला तसाच उभा राहिला. आपल्या बरोबर बोलत सुद्धा नाही तो. पण एक देव असा आहे की जो आपल्या बरोबर बोलतो, आपल्या समस्या समजून घेतो. खरी समस्या ही असावी की मग जन्म मरणातून केव्हा बाहेर पडेल ही समस्या आहे लोकांची. ही समस्या मला नाही वाटत 99% लोकांची आहे. 99% लोकांची समस्या ही आहे की पैसे कसे मिळतील महाराज, एखादा मंत्र सांगा. वृद्धी कशी होईल, जमीन कशी जास्तीत जास्त वाढवता येईल, प्रॉपर्टी कशी जास्त मिळेल. आणि लोकांचे हे प्रश्न आहेत. हे प्रश्न नाही आहेत, हे प्रारब्ध आहे. सांसारिक जे जे धन आहे ते प्रारब्धावर आधारित आहे. धन आणि प्रमाण कधी होता कोणी धन आणि मान हे तो प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि मग सद्गुरूंचा काय उपयोग आहे तर या जन्मवृत्तातून मृत्यू चक्रातून बाहेर पडणं असं आहे. म्हणून देव काही करत नाही. त्याचं कारण त्याने त्याच्याकडे ते डिपार्टमेंटच ठेवलेलं नाही. या 5 शक्ती मी तुम्हाला सांगितल्या, लक्षात राहिल्या कोणत्या? उत्पत्ती, पालन, संहार, निग्रह आणि अनुग्रह. त्याच्यात अनुग्रह ही एक स्वतंत्र शक्ती आहे आणि ती शक्ती ज्याच्या ताब्यात दिलेली त्यांना श्री गुरु असं म्हणतात, सद्गुरु असं म्हणतात. सद्गुरु कोणाला म्हणतात असं लक्षण केलं तर जे अनुग्रह नावाची ईश्वराची शक्ती वापरतात आणि तो शक्तिपात घडवून आणतात. कोणावर? त्या शिष्यावरती. असं नाही येते पण ज्याच्याकडे ज्याचा अधिकार असतो. असं आहे ना, अधिकार संपन्नता असेल का हो? खडकात पेरलेलं उगवतं का? नाही. मग त्यात बियाचा काय दोष आहे? विठ्ठल विठ्ठल. म्हणून मग त्याच्यावरती तो शक्तिपात होतो आणि त्यावेळेला तोच जीव मुक्त होतो. बाकीचे बद्ध आता ते तरी काय करतात म्हणून अण्णा नेहमी पाठामध्ये सांगायचे, बाबांनो मी कोणा मतभेद नाही करत, बरं भेदभाव सुद्धा नाही करत. बोलायचे का नाही? किती वेळा बोलायचे ते. सगळे एकाच वेळेला ऐकतात. मग असे का? काही सुधारले काही न सुधारले असं का? तर त्यांनी अधिकार वाढवलेला असतो आणि ज्याचा अधिकार उच्च कोटीवर जातो तो मुक्त होऊन जाईल. बाकी जर नाही केला कारण तोही दोष त्या व्यक्तीकडून असतो. काय असेल त्याची ती परंपरा असेल ते. तसाच प्रकार देवादिकांचाही झाला. म्हणजे भोगाने श्रीमंत असणारे देव. देवामध्ये सुरुवात करताना इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी. त्यांना माऊली ज्ञानोबराय म्हणतात. इंद्र अर्थात आता ज्यांचा जन्मदिवस झाला ते भगवान दत्तात्रयांचे सख्खे भाऊ. कोण? इंद्र. चंद्र भाव. इंद्र नाही, चंद्र. म्हणजे इंद्र चंद्र ब्रह्मादी करुणी असं म्हटलं. म्हणजे दुर्वास, भगवान दत्तात्रय आणि चंद्र हे बंधू बरोबर ना. आत्री आणि अनुसयाच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते चंद्र जे लोकीचा. चंद्र क्षयरोगी
उदो होय असता लागी दुःखाची दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. तो चंद्र ही क्षयरोगाने ग्रस्त आहे. दुसरे आहे ते इंद्र है ना, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भ्याने पेले अमर ते देहाचे पुरंदर. पुरंदर म्हणजे इंद्र, म्हणजे तोही रोगग्रस्त आहे. आणि चौथा ब्रह्मदेव का शतएक जन्मा जन्मोनी, जो जन्मोनी ब्रह्म करवा करी तोची ब्रह्मा आनंदोय. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं हे तिघही बी जे आहेत ना ते ग्रस्तच आहेत म्हटले. कशाने? म्हणजे ब्रह्मदेव हा सुद्धा मृत्यूने ग्रस्त आहे. जो या मृत्यू लोकात सद्गुरूंना शरण गेलेला आहे आणि जन्म मृत्यूची परंपरा ज्याने खंडित केली आहे तो इंद्र चंद्र ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे. विठ्ठल लोकांना मोठं मोठं पाहिजे सवय लागलेली, म्हणून इंद्र चंद्र ब्रह्मदेव हे म्हटलं की मग माणसाला असं वाटतं का हे मोठे आहेत बरं का. वारकरी श्रेष्ठ का इंद्र मोठा? इंद्र श्रेष्ठ का वारकरी श्रेष्ठ? आता हे तुम्हाला ऐकून ऐकून माहिती, म्हणजे ऐकून ऐकून असं का अण्णा बी तेच सांगायचे. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या मुखातले हे वाक्य येतं तेव्हा इंद्र श्रेष्ठ का वारकरी श्रेष्ठ? तर इंद्र त्याचं उत्तरच माऊली ज्ञानोबरायांनी याच्यात दिलं की इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदिते. यांना संशय, प्रमाण संशय, प्रमेय संशय, मी कोण आहे याचा संशय, आत्मा काय आहे याचा संशय ना, तत्पद विषयक संशय, तोंपद विषयक संशय. आणि त्यांच्याकडे गेलो आपण की आमचे संशय घालवा, ते म्हटले आमचाच गेला नाही तुमचा कधी घालवायचा. म्हणून हे सगळे देव संशयाने ग्रस्त आहेत. मग कोण घालवेल बरं? सद्गुरु वाचोनी. खरं तर ध्रुपद हे बर का की सद्गुरु वाचोनी संसारी तारे, पण आता आपल्या तुमच्या सोयीसाठी केलं म्हणजे खरं चाललंय. तर त्या इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाचे. ब्रह्मदेव हा आज्ञ आहे आणि याच्या कथा आहेत पुराणात, आपल्याला वेळ नाही सांगायला तुम्हाला. दुसरी गोष्ट तिसऱ्या ज्या सांगतात. मग सद्गुरु कसे आहेत? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याच्या उघडे. आमचा देव सुद्धा खरा उघडा आहे. नेनो ब्रह्ममार्ग दिसले उघडे पंढरपुरा आले भक्ते पुंडलिकी. आणि आमचे गुरुजी कसे आहेत? तेही उघडे. उघडे या पदाचा अर्थ आहे अनावृत्त. आवृत्त या पदाचा अर्थ आहे अज्ञानाने झाक, अज्ञानाने युक्त. म्हणून गुरु कसे असावेत? जे अज्ञानी आहेत ते गुरु होत नाहीत. म्हणजेच सच्चिदानंद ब्राह्मी स्थितीमध्ये जे अनुभव घेतात, नित्य राहतात, अधिष्ठानाशी एकरूप होऊन राहतात ते सद्गुरु आहेत. दुसरे कोणी सद्गुरु असू शकत नाही. हा धर्मगुरूंना ही कंडिशन लागू नाही. 8 कोणती? की ब्रह्मनिष्ठ, श्रोत्री आणि कृपाळू. ही कंडिशन धर्मगुरूंना लागू नाही. मग त्यांना गळ्यात माळ घालणारांना, धर्मगुरू या पदाचा अर्थ की गळ्यात तुळशीची माळ घालतात, त्यांच्यासाठी ही कंडिशन नाही. पण ते नामधारक असावे. पण दुसऱ्याला माळ घालायची स्वतः नामस्मरण करत नसतील तर मग कसं? म्हणून स्वतः नामस्मरण करणारा हा धर्मगुरू असेल. पण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ही एक अवस्था आहे आणि ती अवस्था अण्णांची होती. पहा, म्हणून उघडे परब्रह्म प्रत्यक्ष परमात्मा. अजून एक भाग आहे पहा की गुरु आणि देव यांच्यात भेद पाहणारा कधीच मुक्त होत नाही. विठ्ठल श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये एक श्लोक येतो. म्हणले यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्यै ते कथयख्यर्ते प्रकाशन्ते महात्मनः. असा श्वेताश्वेतर उपनिषदात एक श्लोक आला. याचा अर्थ आहे जो गुरु आणि देव म्हणजे गुरूंना वेगळं मानतो आणि देवाला वेगळं मानतो तर तो मनुष्य कधी मुक्त होत नाही. आचार्यवान पुरुषो वेद असं म्हटलंय. म्हणून तोच शिष्य असा जो काही स्वतःच्या भाग्याने नटलेला असतो तो या विश्वामध्ये मुक्त होतो.
अर्थात देवाने हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे सोपवलेलं आहे, ज्या शक्तीचं, त्यांना गुरु असं म्हणतात. तेव्हा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची, जे शिष्याची आंतरिक इच्छा आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ते करून देतात, त्याला म्हणतात सद्गुरू. दुःखाची लयरूप निवृत्ती नाही, आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. म्हणून ते ब्रह्मज्ञान जे देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आणि त्याला परम आनंद स्वरूप बनवतात, कारण ते त्याचं स्वरूपच असतं. ज्याचं स्वरूप आहे त्याला काही करून घ्यायचं नसतं, म्हणून काही मिळवत. परमार्थामध्ये असं म्हटलं, मुख्य उपदेश सांगतो तुम्हाला, अरे तुझ्या ठिकाणी संसार दुःख यत्किंचितही नाही आणि तूच सच्चिदानंद ब्रह्म आहेस. तत्वम असी, ते ब्रह्मच तू आहेस. विठ्ठल पण हे ज्यांना कळत नाही ते म्हणजे काय चाललंय यांचं, काय काय धोरणातच नसतात हे लोक. काय काय ते म्हणतात, वंचना करती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. कोणते श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती? अहो भगवान श्रीकृष्ण सांदीपणी ऋषींची सेवा केली का नाही हो? मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींची सेवा केली, विश्वामित्रांनी त्याच वशिष्ठ मुनींना वंचना केली. वंचना करती दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे गुरु शिष्य परंपरा असे पहा. कोणीतरी दोष देतो, कदाचित असं कोणी घडलं बी असेल, पण अण्णांनी कधी प्रगट नाही केलं की यांनी मला असं असं बोलले किंवा असे. काही काही लोक करतातही, तेव्हा त्यांचा फार डोक्यात विषय घ्यायचा असतो, असं काही नाही, ते सोडून द्यायचे असतात. आणि या जगात बरेच सोडून दिल्यावरच काम भागतं, झाडल्यावर काहीच भागत नाही. म्हणून सोडूनच द्यायचं असतं सगळं. काय आहे खरी गोष्ट, काय शेतलं घेण्यासारखंच नाही तर घ्यायचं तरी काय. म्हणून सद्गुरूंची सेवा करावी. कशी म्हणतात तर माऊली ज्ञानोबराय सांगतात, मी दुसरं काहीच जाणत नाही, एका गुरूंशिवाय मी दुसरं कोणतंच साधन करत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूंचा विलास, ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा विलास. ज्ञानेश्वरा